सुनील रावते हे पेशंट आपल्याकडे एक 10 दिवसापूर्वी आलते. त्यांना ब्रेन हॅमरेज चालतात, त्याच्यात त्यांना पॅरालिसिस झालता उजव्या साईडने. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेऊन झाल्याच्या नंतर जेव्हा ते इथे आले त्यांना चालायला वगैरे काही येत नव्हतं. आपण एक 10 दिवसाच्या आयुर्वेदिक न्यूरो पंचकर्म थेरपीने त्यांना उपचार केले. आता ते त्यांना किती आरामाला हे आपण आज सुनील रावत यांच्या तोंडून जाणून घेऊया. नाव सांगा भैया तुमचं पूर्ण. माझं सुनील अंकुश रावते. मला 2.5 वर्षापूर्वी पॅरालिसिस झाला. मी जैन हॉस्पिटलला आल्यानंतर मला थोडं चालू लागलो. मी आता जेव्हा इथं आणलं तेव्हा तुम्हाला चालतं वगैरे येत होतं का? मग नाही. तेव्हा तुम्हाला कसं आणलं होतं आपण इथे? व्हीलचेअरवर असतो. बरं, 10 दिवसाच्या उपचारामध्ये किती आराम आला त्यांना? 100% उपचार मला आराम आला. म्हणजे पाठ ते बुरा पडलेली होती, आता एकदम किती जातो. हात पूर्ण जाम झालेला होता, हातही खुला झालाय, पाय पण ढिल्ला झालाय, छाती भरत होती, छाती पण नाही भरत आहे आता. आणि त्यांचं ब्रेन ऑपरेशन झालेलं आहे ना, चालण्याच्या टायमाला ती का दुखायचं, तर आता दुखत नाही. मग आता हे चालू लागले का? हो, चालताय काठी. पहिले काठी बिलकुल चालत नव्हती. गळ्यात हात घालून बळजबरी ओढून काढून चालवायचं. बाकी आपले उपचार कसे वाटले ताई तुम्हाला? एकदम छान. प्लस स्टॉप पण छान आहे, मॅडम सर ते पण खूप छान आहे. कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलो पण आम्हाला असा उपचार भेटला नाही. तुम्हाला आपली माहिती कुठून भेटली? मग आम्हाला माहिती आमच्या गावाकडल्या एक मुलगा आला होता इथं, त्यांना पण असं झालं होतं यांच्यासारखं, पण त्यांचं ऑपरेशन झालं होतं. पण यांची टोपी काढलेली त्यांची नव्हती काढली, पण त्यांना पहिल्याच चक्रामध्ये ते काठीवर चालायला लागले. दुसऱ्या चक्रामध्ये आता बिना काठीची चालत आहे आणि ही काठीवर पण चालायला लागली. त्या पेशंट 100% त्यांना 100% आला. म्हणजे पहिल्याच वेळेस त्यांना 100% 80% आला होता, पण आता एकदम 100% झाले ते. त्यांना आता काठीची गरज नाही, पहिल्यासारखी झाली ते. मग आम्हाला त्यांना पाहून आम्हाला या वाटलं आणि आलो. आणि आमचं म्हणणं आहे दुसऱ्यांनी पण आम्हाला बघून यायला पाहिजे, इथं इलाज चांगला आहे.